नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. विद्युत शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू. दिग्रस तालुक्यातील लाखरायची येथील घटना. आज दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दिग्रस तालुक्यातील लाखरायची येथील 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. 2 दिवसापूर्वी घरावर स्लॅब पडल्याने कालपासून गोपाल नाना तायडे वय 22 हा युवक स्वतःच्या घराच्या बांधकामावर पाणी मारत होता. नेहमीप्रमाणे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घरावरील स्लॅबवर पाणी मारून खाली उतरला असता मोटरला लागून असलेल्या जीवन तारेला त्याचा स्पर्श झाला. नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर गोपाल तायडे यांना ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी गोपाल तायडेला मृत घोषित केले. उद्या दिनांक 4 जुलै रोजी गोपालचे नातेवाईक गोपालच्या लग्नाची बोलणी करण्याकरिता जाणार होते, परंतु काळ्याने मधातच झडप घातली. मन मिळावू गोपालच्या निधनाने लाखरायजी येथे शोक व्यक्त होतो आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ.